अद्वैत, मला अद्वैत हवाय प्रसाद. तुम्ही मला म्हणालात ना त्याला घेऊन याल म्हणून. मला अद्वैत हवाय. का खोटं प्रॉमिस केलं? तुम्ही शांत व्हा मॅडम. नाही, मला अद्वैत हवाय. मलाही हवाय. माझाही जीव अडकलाय त्याच्यात. सगळीकडे शोधलं मी त्याला, पण तुमच्यामुळे गेलाय तो. माझ्यामुळे? हो, तुम्ही खूप आवडायचात त्याला. तुमचं पाळणाघर सोडून जायचं नव्हतं त्याला. खरं तर तुम्हाला सोडून नव्हतं जायचं, पण हेच नको होतं मला. का? सतत प्रसाद, उठताना प्रसाद, झोपताना प्रसाद, खाता पिता प्रसाद. त्याच्या सतत प्रसाद प्रसाद करण्याचा त्रास होत होता मला. रोज तुमच्याबद्दल नवीन प्रश्न विचारायचा. माझ्याशी भांडल्यावर तुम्ही उदास का होता मला काय माहित. रोज मॉर्निंग वॉकला येताना तुम्ही कॅप का घालून येता? तुम्ही आजारी असताना मी तुम्हाला ओरडले तर तुम्ही माझं का ऐकलत? तुमच्याबद्दलचे असे सतत नवीन नवीन प्रश्न विचारायचा मला. मी काय उत्तर देणार होते या सगळ्याचं? सांगा ना. तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं माहित नव्हती? विक्रम, एक काम करशील? मला सांग, मला त्यांना पुन्हा एकदा भेटता येईल? प्लीज यार. हे बघ, तू एकदा माझ्यासाठी केलंस, पुन्हा एकदा. यावेळेस मी चान्स नाही सोडणार, पण प्लीज यार, मला त्यांची अपॉइंटमेंट हवीच आहे. ओके? विक्रम, मी तुला करतो कॉल बॅक. हा, थँक्स, बाय. काय ग, कधी उठलीस? आवाज तरी द्यायचास ना. बरं वाटतंय का तुला? हो. कॉफी घेणार? हो. तू बस, मी कॉफी घेऊन येतो. ओके? थँक्स, खरंच थँक्स. काय झालं होतं पण? पॅनिक अटॅक, आय मीन एन्झायटी अटॅक. म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टींचं खूप टेन्शन येतं आणि मग त्याचा गुंता निर्माण होतो आणि मग सिस्टम हँग होते आणि ते सगळं शरीरातून बाहेर पडतं. अच्छा, पण असं का होतं? आय मीन, टेन्शन तर प्रत्येकाला असतं ना. त्याला बरीच कारणं असतात रे. आणि हे एवढं काही असं मोठं नाहीये. बाकीचे जसे आजार असतात ना, तसाच हा आजार आहे. बाय द वे, कॉंग्रॅट्स. का? आजचा आपला दिवस न भांडता चाललाय. बर. मस्त आहे तुझी रूम. थँक्स. आवडताना जीव गेलाय माझा. तुला बिझनेसमॅन व्हायचंय? वा,
उद्योजक. हा तेच, उद्योजक आणि बॉक्सरही. मस्त आहे कॉम्बिनेशन. ते काय आपलं करतो अधनं. तू काय फिल्म मध्ये डान्सर वगैरे आहेस का? नाही, मी क्लासेस घेते, कंटेम्पररी डान्स क्लासेस. काय कंटेम्पररी म्हणजे? असतो एक डान्स प्रकार. बाय द वे, आज तुझी इम्पॉर्टंट मीटिंग माझ्यासाठी सोडून आलास ना? थँक्स. दे. डिनरला खिचडी चालेल ना? मी छान बनवते. चालेल. पण भांडी तुलाच धुवावी लागतील, आणि तेही आजच. मला कळतंय वीकेंड आहे, पण नंतरही वीकेंड्स येतील ना. आजच काय एवढी कळ निघते तुमची? कारण अरे बाळा, ती आहे ना घरी. हा, मग तिच्या समोर कसं? हे नाही नको, ते फार ऑड दिसतं, नको. त्याच्यापेक्षा आपण बाहेर, अरे घरातून बाहेर काढायला ती काय पाले की झुरळ? स्वप्नील, ऐक ना. एक मिनिट. हा बोल. माझं एक काम करशील? बोल ना. संध्याकाळी माझं एक पार्सल येणार आहे, इयरफोन्सचं. त्यावेळी मी नसेन, कारण मी मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला जाईल. मे बी रात्री तिकडेच स्टे करेल. आणि हो, कॅश ऑन डिलिव्हरी आहे. पैसे देऊन ठेवते. घेशील. आता जरा घाईच आहे, आपण नंतर बोलूया. चल, बाय. बाय बाय. हॅलो, या रे साल्यांनो. चले लवकर चल. घेतला ना सर्व व्यवस्थित? माझा पण ग्लास भरा. चालेल हावऱ्या, लास्ट टाइम भरला नव्हता तू. हावऱ्या तुझ्या शेजारचा, मी फक्त कावऱ्या बावऱ्या. अरे झाली की तयारी? काय किती वेळ? घराचे मालक. ते पार्सल घ्यायचं होतं ना, ते फ्लॅटमेटचं. अरे काय पार्सल? इथं जीव कासावीस झालाय, त्याचं काय? चल जाऊ दे, तू बस. आणि जरा घशाखाली उतरू दे या गरिबांच्या. तुम्ही बोला ना, एवढे दिवस लावले आणि पार्टी घडवण्यासाठी. राज फ्रॉम म्हैसूर. आधी त्याला बसव, मग त्यानंतर राजासारखा बोल ना. बस उगाच अंगांग कशी नाही येतं. मी बसतो माझा. आणि आधी सांगून ठेवतोय, माहिती आहे रे, काही मिक्स केलं नाहीये आणि काही इंटरेस्ट पण नाहीये. संपला इंटरेस्ट हा मिक्स करायचा. गुड. घे तुझी कोल्ड ड्रिंक्स ऑन द रॉक्स विदाउट एनी दारू. अरे नाहीये ना दारू बाबा. ओके. हॅलो. सुजय. चला. टू स्वप्नील्स न्यू फ्लॅट. चीयर्स. कडक आहे, मस्त. पहिल्यांदा छान बोलवलीस. Cheers to Swapnil's new flat and his new flatmate as well. काय पार्सल कलेक्ट केलंय घर मालकांनी फ्लॅटमेटचं. ओ, आपल्यासाठी असं कधी काही केलंय? कधीतरी कधीच नाही. थांबा, एक जिथे तिथेच थांबा. असं काही नाहीये. ते ठीक आहे, पण एक ऑब्झर्वेशन आहे, तुम्ही शेअर केलं फक्त. बरोबर आहे. नाही, गुड ऑब्झर्वेशन, पण असं काहीही नाहीये. असं काही नाही. ऑब्झर्वेशन आहे, बाकी काही नाही. खूप विश्वास ठेवला, पण त्याने विश्वासघात केला. मग माझ्या ह्या जुन्या दोस्तानेच मला त्यातून बाहेर पडायला मदत केली. आजगावकरने किंमत केली आहे ग माझी. तुझी कन्सेप्ट चांगली आहे, पण नाव माझं लागेल. व्यक्त होणं खूप हेल्दी असतं, आणि मी आहेच की ऐकून घ्यायला. तुला भेटायला कोणीतरी आलंय. कोण? वरुण. बेशरम कुठला, साला नालायक. तूच म्हणालीस ना, साचू द्यायचं नाही. आईचा फोन आला होता आता. आई आणि बाबा नेक्स्ट वीकेंडला इकडे येत आहेत. मग काय? तिला मी सांगितलंय रेवती माझी रूममेट आहे, तू नाही.